ते पुण्यामधल्या L3 बारकडून उत्पादन शुल्क कायद्याचं अनेक बाबतींमध्ये उल्लंघन झालं होतं आणि या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत अनेक तक्रारी करण्यात आलेल्या होत्या असंही समोर आलंय। विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी या तक्रारी नोंदवलेल्या होत्या, मात्र त्याची संबंधित विभागांकडून दखल घेतली गेली नसल्याचं आता उघड झालंय। तर L3 बार संदर्भात नेमक्या काय काय तक्रारी आत्तापर्यंत करण्यात आल्या होत्या ते एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे। पुण्यामधला हा L3 बार आहे, या संदर्भात अनेकदा तक्रारी आल्या होत्या। तळमजलेला परवानगी असताना पहिल्या मजल्याचाही वापर सुरू होता। मद्यसेवेसाठी मंजूर जागेपेक्षा अतिरिक्त जागेचा वापर होता। अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी दारू विक्री केली जात असे। मंजूर वेळेपेक्षा जास्त तास हा बार खुला राहायचा। तक्रारीनंतर सुद्धा संबंधित विभागाकडून या संदर्भात कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। L3 बारचं अनधिकृतपणे त्रयस्थ पक्षाला हस्तांतरण झालंय। परवानाधारकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशी तक्रार नोंदवण्यात आलेली आहे।